अनेक जन्मार्जित पापचौरम् गौराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री गोपाल कृष्ण महाराज का करुणा केली विधाली विजयसी निवटली का लक्ष्मी उसासी यदुराया तुआ। माये ना तू माया भोगसी, मायेला तू मारलस, माया संपवली। सकाळची वेळ होती, केळीचं वृक्ष तर कुठलाही वृक्ष कापून फेकून द्यावा, त्याप्रमाणे तू हे सर्व क्षणार्धात कापून संपवून टाकले। विजयश्री जी प्राप्त झाली ती संपवली आणि त्या मायापुराचा त्याग करण्याचा विचार तू केलास। कारण मायेसारखं दुःख इतर कोणत्याही देवतेला होणार नाही। काला काची पायली देवे यदुवंश लते केली, ते काहोजी खळीये बैसविली ब्रह्मशापाची। आपल्या तळहाताच्या सावलीखाली ज्या यदुवंशाचं तुम्ही रक्षण केलं, त्या यदुवंशाला अशा जागेवर तुम्ही बसवता की जिथे सर्व काही ओस पडलाय, स्मशानासारखं झालेलं आहे आणि त्या ब्रह्मशापात तुम्ही त्यांना गुंतवलं, ब्रह्मशापाच्या खाली त्यांना गुंतवून दिलं। ते काहोजी खळीये बैसविली, त्या ब्रह्मशापाच्या सावलीखाली तुम्ही त्यांना बसवलं। त्यांना भीतीने कासावीस होण्याची शिक्षाही तुम्ही संपादन केली। तुवा सिंहासनी स्थापिला, तो उग्रसेनु कवनासी निरोविला, वसुदेवाची जीवन कळा घेऊन का बाजाती। ज्या सिंहासनावर राजा उग्रसेनाला राजा म्हणून तू बसवलंस, त्या उग्रसेनाला आता तू जात असताना कुणाच्या स्वाधीन केलंस? अथवा वसुदेवाची जीवन कळा, राजा वसुदेवाची तू एक जीवन कळा, ती जीवन कळा हिरावून कुठे घेऊन जातो सुद्धा? कृष्ण चक्रवर्तीला उद्धवदेव वेगवेगळ्या पद्धतीनं प्रार्थना करून त्यांची प्रवृत्ती भंगावी असा प्रयत्न करतात। ह्या पुढे एकदम फक्त 90 क्रमांकाची मुली आहे आपल्याला करायची, तिच्यात राहिलं तर या 100 पूर्ण होणार नाही। कटकट धातया काही केले या देवकिया, का तुसी उसा सुनिया नेवविले कैवल्य। ही अतिशय भयानक गोष्ट आहे की देवकीने तुझं असं काय बिघडवलं की तू तिच्या कुशीत जन्माला आलेलं हे रत्न आज घेऊन चाललास। कृष्णाचा प्रश्न विचारला जातोय, देवकीच्या उदरी कृष्णाला अवतार धारण केला आणि त्या देवकीची कुस आज उजाड करतोस, असली कल्पना उद्धवदेव करून त्या श्रीकृष्ण चक्रवर्तींना प्रार्थना करतायत। आता नंदादिकाचे सरले, यशोदेचे प्राणलिंग फुटले, व्यसन सागरीचे प्रन्न बुडाले पांडवांचे। या नंदादिकांचं आयुष्य तू गेल्यानंतर राहणार नाही, ते संपणार आहे। त्यांचा प्राण हा गेल्याशिवाय राहणार नाही। आणि या समुद्रामध्ये ज्या पांडवांच्या जहाजीचं तू सारथ्य केलं, ते जहाजही आता बुडण्याची वेळ आलेली आहे।
ते कौंतीय उपरले पणून पाचे तुझास उसंगी सुदले त्या पांडवाचे अभारण घातले कवना सांगो. ते कुंतीच्या उदरी जन्माला आले, परंतु ही पाची तुझ्या सांभाळी घातली होती. त्या पांडवाचं भरण पोषणाची जबाबदारी तू नेमकी कोणाला सांगितलीस? आपण त्या धर्माच्या आडला तू चिंदिला पावसी स्वामी सळा तरी का होजी अबोला तिने शिखेत असा. त्या राजा धर्माच्या बोलवण्यावरनं तू अगदी क्षणात तिचा अवतरित व्हायचा. त्या धर्मराजाशी तू जो अबोला धरतोय आता, हे कसं होणार आहे? त्या धर्मराजाला कसं राहायचं आता? पैजा सांडोनी श्री चक्रधरा तुवा हात वसवी ले ज्याच्या कैवारा त्या पार्था धनुर्धरा का विसंबतासी. पैजा सांडून श्री चक्रधरा त्यांनी पैन घेतली होती की मी शस्त्र हाती घेणार नाही. कृष्ण चक्रवर्तीने सांगितलं होतं की मी युद्धामध्ये असेल, सारथ्य करेन, परंतु शस्त्र हातामध्ये घेणार नाही. परंतु तरी पार्थ धनुर्धरा करता पितामह भीष्मांच्या पुढे पार्थ धनुर्धरा करता मात्र तू शस्त्र हाती घेतलंस. त्या अर्जुनाचं आता काय होईल? त्याला तू कुणाच्या स्वाधीन केलंस? अनेकी संकटी देवो द्रुपदी करती घरटी तरी तिच्या प्राणाची नाठी आपण कवना दिधली. अनेक संकटामध्ये ज्या द्रौपदीचं रक्षण केलं, त्या द्रौपदीच्या प्राणगाठी कुणाच्या अधीन तू दिलंयस? आता नेमकं तिची जबाबदारी कुणावर सोपव? कुंतीयेचा वनवासू गोसाविया होय असोसू तरी तिच्या जीविताचा नोसू घेऊन कैसे जाता. त्या कुंतीचा वनवास, ती कुंती ज्या वनवासात जगत होती, पांडव अरण्यात जगत होती, अरण्यातला वनवास होता. परंतु कुंतीचं अखंड जीवन हे वनवासात होतं, अखंड जीवन. त्या वनवासाचं इतरांपेक्षा सर्वात जास्त दुःख कृष्ण चक्रवर्तींना होतं. अशा त्या कुंतीचं प्रेम तुझ्यावर आणि तुझं कुंतीवर होतं. अशा त्या कुंतीला तू नेमकं कुणाच्या अधीन केलं? तिची जबाबदारी तू कोणाला दिलीस? अहोजी अवधारा कुंती कैस झाले ती लोभारा जे विरहाग्नीचे पाचवणे चिर नेसू देता. तुझं असं कुंतीबद्दलचं एवढं प्रेम चटकन कसं काय कमी झालं? तिला तू कसं काय सोडू शकतोस? आणि तू तिला दुःख देताना सुद्धा त्या दुःखाचं एक वेगळं वर्णन त्यांनी केलं की विरहाग्नाचं पाचवर्ण, विरहाग्नीचं पाचूवर्णीय, पाचू रत्नाचा जसा रंग असतो तसा विरहाग्नीच्या पाचूवर्णीय सुंदर असं वस्त्र विरहाग्नीचं त्या तू कुंतीला कसं दिलंस? असा कुठला तुझा लोभ दाटून आला होता? विपरीत अर्थानं या ओवीचा अर्थ आहे. जे आपण म्हणतो एखाद्याला जेव्हा कारण नसताना त्याची स्तुती करतो की बुद्धिवान नाही, तर आपण त्याला तुम्ही फार बुद्धिवान, हा जसा बोलण्याचा भाव असतो तसल्या भावानं श्रीकृष्ण चक्रवर्तींना उद्धव देव बोलतात. काही घेतले उखटे काय हे विश्व केले ही पुढे जीवोद्धरणाचे पाटे पुढे जी कवना दिले. या विश्वासा असं काय उत्तर दिलं जे मनामध्ये तुला राग आला, अंतःकरणामध्ये त्या विश्वाबद्दलचं वैर तुझ्यामध्ये निर्माण झालं, या जगाला निराश केलं तू? असं काय कारण काय आहे की जीवोद्धरणा मानाचं वस्त्र शेला तू इतर कोणाला तरी देऊन टाकू म्हणतोस? की असं या पृथ्वीबद्दलचं, या जीवजातीबद्दलचं कोणतं वैर, कोणतं तुझ्या मनामध्ये अशी निराशा निर्माण झाली? कवना होजी अवधारा दिदले खडगुणाचे कुल्हारा ब्रह्मविद्येचे मळे पाचोळ कवना बेचिले.
कवना हो अवधारा. कुणाला या गुप्त स्थानाच्या सांभाळी घातलं, जे यश, श्री, वैराग्य, सर्वज्ञ, तृप्तकाम, ऐश्वर्य हा षडगुणांचा जो भार आहे. महावाक्यातली सर्व शब्द आहेत म्हणजे श्री, यश, वैराग्य, सर्वज्ञत्व, तृप्तकाम, ऐश्वर्य हा षडगुणाचा भार नेमका अशा गुप्त स्थानावर कुणाच्या अधीन केला. ईश्वराचे गुण आहेत, ईश्वराच्या ठिकाणी हे 6 गुण आहेत. हे गुण नेमके तू कुणाच्या अधीन केलीस? ब्रह्मविद्या, ब्रह्मविद्येचे माळे पांचोर कवना बेचिले. ही ब्रह्मविद्या जी आहे, दया, मया, कृपा, करुणा आणि मायाशक्ती या मया चोर जे आहेत यांना नेमकं कुणाला सोपवलं असतो? अठे महासिद्धी के बैसविया कृपा निधी कवनो कला विधी या विज्ञानासी. या अष्टमा सिद्धींना आधारभूत असं तो कोणाला? परमेश्वर. अष्टमा सिद्धी परमेश्वराच्या ठिकाणी असं म्हटलो तर ते सांगतात की अष्टमा सिद्धींना कृपानिधी तो आधारभूत कुणाला केलं? विज्ञान सामर्थ्य जे आहे त्याचं चालकत्वही कुणाला दिलं? परमेश्वराच्या ठिकाणी विज्ञान सामर्थ्य आहे. त्या विज्ञान सामर्थ्याला कुणाच्या अधीन तू केलं? सांगा स्वामी कवनाची हे भक्ती सुंदरी उसंगीये मृत्युलोकी सुनिये ब्रह्मविद्या का सांडिली. भक्ती कुणाच्या उसंगी घातली आणि या मृत्युलोकात तू जर गेलास तर ब्रह्मविद्या ही शून्य होणार. म्हणजे आता तसंच आहे ना, परमेश्वर नसल्यानंतर मृत्यूलोक ही शून्यवत आहे आणि परमेश्वराची ब्रह्मविद्या ही शून्यवत आपण करून टाकलेली आहे. शून्यवत आपल्या जीवनामध्ये ब्रह्मविद्येचा कुठलाही आभास नाही आहे. भास जाऊ द्या पण आभासही नाही. आणि म्हणून ही मृत्यूलोकामध्ये या ब्रह्मविद्येला शून्य केलं, मृत्यूलोकालाही शून्यवत केलं आणि शून्यवत अशा त्या मृत्यूलोकामध्ये वरून परत तू ब्रह्मविद्येला टाकतोस. हा तुझा न्याय कसा काय आहे? हा प्रश्नचिन्ह उद्धवदेव कृष्ण चक्रवर्ती महाराजांना देऊन विचारताय. शून्य झालेल्या या मृत्यूलोकामध्ये शून्य झालेली ब्रह्मविद्या टाकून तू नेमकं काय सिद्ध करणार आहे? संसाराचा प्रजनी तू सोडून जात प्रभू चक्रपाणी तरी जीवाते ये धरणी जिकवना निरोधी. या जीवात्म्यासाठी परजन का परकाय? अशा परजनांमध्ये या जीवांना टाकून या पृथ्वी तलावावर या जीवमात्रांना कुणाच्या अधीन करणारा हे सर्व परजन आहे. कुणी कुणाचं नाही. आपण अगदी सर्व या परजनांमध्ये टाकून नेमकं कुणाच्या अधीन करतो आहेस लक्षात घ्या. आणि म्हणून अच्युत गोत्रीय आपण आहोत. आपण एकमेकाच्या अधीन असलो पाहिजे. आपलं नातं अच्युत गोत्रीयांचं या सृष्टीमध्ये खरं तेवढंच एक नातं आहे. बाकीचं सर्व परजन आहे. आपण स्वजन फक्त एवढे जाऊ, ईश्वराची जेवढी अच्युत गोत्रीय आहोत हे स्वजन आहे. अवघे परजन तुमचं हितचिंतन करतील तर ही स्वजन करतील. उद्धवदेवांना तो प्रश्न होता की या परजनांमध्ये तू सर्व जीवांना सोडून जाणार आहे. इथं स्वजन आहे कोण आणि स्वजनाशिवाय हित कोण चिंतन करल? जीव मात्रांचं कोणी हित चिंतन करेल का? तुमच्यातलं एक नातं सांगून टाकतो भक्तीचं. तुमचं हित व्हावं म्हणून तुमची स्वजन चिंता करताय. कधी कधी याचा उपद्रव वाटत असतो. अति झालं का सहन होत नाही पर्यंत ठीक आहे, पण तुम्ही एखादी क्रिया करावी आणि क्रियेला प्रवृत्त जर रूपाताई करत असेल किंवा वैशुताई करत असेल, एक उदाहरण तर हे स्वजनाने केलेलं आपलं हित आहे.
की आपल्याला क्रियेसाठी प्रवृत्त केले. हे स्वजनहित. आपण वर्षातनं 4 सत्संग केले पाहिजे. म्हणजे श्रावण संपला का मार्गशीर्ष संपला का आपण मग तीर्थयात्रा, हे जे केलं जातं याचं उदाहरण किंवा याच्याकरता चांगली ओवी ही आहे. ही सजन तुमची ही तुमची खरी सजन आहे. हीच तुमचं हित करणार आहे. परजन मात्र प्रपंचातला माणूस तुम्हाला कधीही म्हणणार नाही की परमार्थीची ही क्रिया करा आणि तुमचं उत्तर. प्रपंचातला माणूस तुम्हाला भेटला का समजून सांगेल त्या बाईच्या डोक्यात फरक पडतो, सारखी मार्गामध्ये पंक्ती करतो म्हणेल का नाही. परजन तुम्हाला हेच म्हणतील त्या बाईच्या डोक्यात फरक पडला, सारखी देवाला फिरत असते. 4 महिने झाले, 5 महिने दुबईला जावं, सिंगापूरला जावं, हे नाक बावळण्यासारखं डोंगरात फिरत असते म्हणेल ना. ही परजन. परंतु स्वजन तुमची ही आहे की तुम्हाला नेमकं स्थानाला घेऊन जाणार, तुमच्याकडून क्रिया घडून आणणार, तुमच्याकडून श्रवणाची क्रिया घडवणार, की तुमच्याकडे ब्रह्मविद्याशास्त्र कसं श्रवण घडेल, सत्संग घडेल. आणि म्हणून ही ओवी त्या अर्थानं अत्यंत महत्वाची आहे की तुमची बाकी सर्व परजन सजन म्हणून तुमची जर कोणी असाल तर फक्त ईश्वरीची अच्युत गोत्री आहे ती तुमची आहे. शिव शिव जगदीश्वरा काही केले या चराचरा, जीवाचे जिव्हार गावा मोडीले. आपण जीवाचं जे जिव्हार मोडलं असेल, स्थावर जंगम योगीतील जीवांनी नेमकं तुझं काय केलं. त्याही जीवांना अगदी परमेश्वरानं दिलेलं आहे. बघा, तो मेंढूक आला स्वामींच्या दर्शनाला, तो सर्प आला स्वामींच्या दर्शनाला, तो वाघ आला स्वामींच्या दर्शनाला. ज्या वजरी घडत असतानाची तुझी जीव आली. सर्वज्ञ ज्या ओट्यावर बसत होते, ज्या आसनावर बसत होते, तिथे असलेली सूक्ष्म जीवाणू, जडतीची दुःख भोगत असलेली त्या पाषाणाच्या सांगितल्यातली जीवाणू, ही सर्व लोक, ही सर्व जीवात्मी ही या गोष्टीला वंचित होणार आहे की तू निघून गेला. यांना हा आनंद कुठून मिळणार आहे ईश्वरीचा. कृमी ते ब्रह्मपदी वैसवीची. जर श्री प्रभू बाबा निजधामाला गेल्यानंतर पुढे त्या जीवात्म्यांना तो जो ब्रह्मपदाचा आनंद होता तो कसा मिळणार, हे इथलं या ओवीचा अर्थ तसा आहे. आता कवनाची शेजे फुलाचे अरळ खारीजे, कवना कापूर ओळ गविजे, यदुराया तुआ विन. आता आम्ही दास्य करत असताना कुणाची शेज सजवायची की त्या शेजेवर आम्ही फुलं टाकायची. तुला आम्ही दररोज शेजेवर तुझ्या फुलं टाकायचो, फुलांची आरस घालायचो, कापुराची आरती करून तुला ओवाळायचो. आता यदुराजा तू जर गेला तर तुझ्या वाचून ही गोष्ट आम्ही करायची कुणाला नेमकी. सारीचा खेळना आता आनंद कवनु सारी रवना, कवना ते मागावा चिना ब्रह्मसुखाचा. आम्ही अगदी सारीपाठाचा डाव खेळत असताना जरी पराभूत झालो, तुम्हाला पराभूत केलं तरी आम्ही तुमच्याकडनं ब्रह्मसुखाचं ते जिंकत तुमच्याकडं मागत होतो की आम्हाला ब्रह्मसुखाचं दान, आपलं द्रव्य द्या म्हणून. आता आम्ही ते नेमकं कुणाकडे मागायचं. ब्रह्मादिकाच्या वरीपडी बखलोनी कोणाचे ताट काढी, कवनाची अंगसिके वेळी यदुराया तुझ विन. आपली सेवा करण्यासाठी ब्रह्मदिकाची गर्दी तुझ्या भोवती असायची, परंतु तुझ्या सेवेच्या निमित्तानं आम्ही अगदी कोपरानं त्या ब्रह्मादिकांना बाजूला लुटून मध्ये प्रवेश करायचो. का तर तुझं दास्य करायचं. आता आम्ही कोणाला लुटायचं आणि तुझं दास्य आम्हाला कसं मिळायचं. परमेश्वराभोवतीची कल्पना केलेली आहे की सातत्यपूर्ण ब्रह्मादिक देवतेंची गर्दी असते. भक्त हा त्या सर्वांना लोटतो आणि परमेश्वरापर्यंत जातो. ज्या ब्रह्मादिक देवता देखील त्या जीवात्म्याला आणू शकत नाही परमेश्वराच्या दास्याला जाण्याकरता, यांनी कल्पना केली की या ब्रह्मादिकांच्या गर्दीमध्ये सुद्धा आम्ही त्यांना बाजूला सरून तुझ्या दास्याकरता यायचो. आता मात्र असं आम्हाला कसं काय करता येईल. तुझं वापरलेलं वस्त्र आम्हाला मिळायचं. उद्धव देव सांगताय की
तुझं वापरलेलं, तू परिधान केलेलं वस्त्र आम्हाला मिळायचं. आता ते वस्त्र तू वापरलेलं आम्हाला कुठून मिळणार आहे? आता कवन मज वाईन मंत्रीपणाचे भोज, तू सोडीत यदुराज मही तळहे. हे परमात्म्या, तू पृथ्वी सोडून जातोय, सृष्टी सोडून जातोय. आता मला मंत्रीपणाचा मान कोण देणार आणि पुढे मिळणार? कारण उद्धवदेव हे मंत्री होते. तूच जर गेला तर इथं मंत्री पण कसं काय राहणार आहे? निर्धादासू होत असे भारी वासू, मज तुझी कसावासू श्री चक्रधरा पै. आणि तुझ्या जाण्यामुळे हे जीवन असं भारी जड झालं. तुझ्याशिवाय मी कुणालाही ओळखत नाही, मला फक्त तू हवा आहेस, मी तुला ओळखतो बस. आणि मला कुणाची ओळखही नको आहे. तुझीच एक आवड मला निर्माण झालेली आहे, बाकी मला कुणाची आवडही नाही. मला तू हवा आहेस बस. तू कसा प्राप्त होशील? हरी हर देवा काही की जे या वज्र कठीणा जीवा, का विराग्नीचा वनवा अजुई राखवंडी नव्हे. माझा जीव हा वज्रकठीण, आपण खरंच सर्व वज्रकठीण आहोत. की परमेश्वराचा विराग्नी एवढा मोठा निर्माण झाल्यानंतर सुद्धा आपली राख होत नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण वज्रकठीण आहोत. त्या अर्थ साखाईसाची एक स्मृती आहे, मी सांगितली असेल तुम्हाला की ती साखाईच्या स्मृतीमध्ये आचार्य तिला 4 शिव्या घालतात. रंभाईसाला शिव्या घालतात आणि तिला रांडकी म्हणतात. ती दिवसभर अगदी त्या विजनस्थळी जाऊन विचार करत असते की मला रांडकी कसं काय म्हटले, मला रांडकी कसं काय म्हटले. आणि मग ती सायंकाळी आचार्यांना सांगते की मी रांडकीच आहे, खरंच रांडकी. देव सोडून गेल्यानंतर सुद्धा रांडपण घेऊन, पांढऱ्या कपाळ घेऊन मी जगते, हे माझं रांडकीपण आहे. आपलं सुद्धा असंच कठीणपण आहे की 800 वर्ष देवाला जाऊन सुद्धा आपण मस्त जगतो, अगदीच आनंदाने. आपली राख रांगोळी का होत नाही? उद्धवदेव तो प्रश्न कृष्ण चक्रवर्ती महाराजांना विचारत आहे की कन्हैया हे असं का घडतंय, भस्म का होत नाही? काही मियो केले का दुःखार्णवी लोटिले, का एकलिया जिमाते सोडिले कारणे हे विलन. काहीही कारण नसताना तुम्हाला सोडून जातो आहे, यामध्ये माझं काहीच अपराध नाही. उद्धवदेव सांगतो माझं काय अपराध आहे? तू मला हवा आहे, मी कोणाला ओळखत नाही, मला कोणाला ओळखायचं नाही, मला अशा दुःखात लोटून जातोयस तू, काय कारण आहे असं? मी काय, तुझं काय बिघडवलंय की तू मला सोडून जातो? माझे न हाते विन देवो न करती आरोगण, ते का विसरले ती आपुलेपण प्रभू एके वेळ. माझ्या हाताशिवाय तुम्ही कुणाच्या हातून जेवण केलं? उद्धवदेव सांगताय की मी प्रतिदिन तुम्हाला भोजन द्यायचो आणि मी दिल्याशिवाय तुम्ही कोणाचं खाल्लं नाही, ते विसरलात. अगदी एवढं मोठं केलेलं प्रेम विसरून गेलात आणि कुशाल तुम्ही सोडून जाण्याची भाषा करत आहात. हे कसं, तुमची भावना कशी, तुमची विचार कशी आहेत? मी नेती फोडी तरी गोसावी ने घेती विडी, या लोभात फोडी का वेगाची लाविली. मी जर तुम्हाला पानाचा विडा दिला नाही, सुपारीच्या फोडी दिल्या नाही, तर तुम्ही घेतच नव्हता. दुसऱ्याकडून कोणाकडून पानाचा विडा घेतला नाही. तो इतकं मोठं स्नेह, इतकं मोठं प्रेम तुम्ही इतक्या काही क्षणामध्ये त्याला अंतर दिला की तुम्ही ते विसरून गेलात सर्व. माते गोकुळा पाठविले तै गोसावी माधने वर्जिले, ये स्नेह का स्वामी विटले कारणे विन. ही गोष्ट भागवतात सुद्धा ऐकायला मिळत नाही की उद्धवदेवांना गोकुळामध्ये गवळणींना, म्हणजे मलाही अनेक वेळेला कथा सांगताना जो काही बदल होत असतो
लोक म्हणतात, अन्य लोकांच्या कथा खूप चालतात. माझ्याबरोबरचा मित्र परिवार म्हणतो तुम्ही जास्त कथा करता, तुम्हाला कथा मिळतात. कसं त्याला कारण आहे. सप्तग्रंथामध्ये असलेली शिशुपाल वध असतील, उद्धव गीता असेल, वत्सारंभ असतील, या कृष्णकथेने भरलेला आहे. आणि या कृष्णकथेमध्ये आमच्या पूर्वजांनी अशा काही छोट्या छोट्या गोष्टी टाकल्या की त्या गोष्टी बाहेर कुठेही पाहायला मिळत नाही किंवा वाचायला मिळत नाही. ही गोष्ट बघा की उद्धव देवांना त्या गवळणींना समजवण्याकरता गोकुळात जेव्हा पाठवलं तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तींनी उद्धवदेव गेले म्हणून स्वतःचं स्नान करणं सोडून दिलं. उद्धव देव येईपर्यंत त्यांनी स्नान केलं नाही. हे कुठेही पुराण कथेमध्ये ऐकायला मिळत नाही की श्रीकृष्ण चक्रवर्तीचं उद्धव देवाबद्दलचं असलेलं प्रेम की ते स्वतःचं स्नान त्यांनी इतके दिवस ते परत येईपर्यंतच सोडून दिलं. माते गोकुळा पाठविले, तै गोसावी मादने वर्जिले, ते स्नेह का स्वामी विठले कारणे विन. असं अचानक कुठलं कारण झालं की इतकं प्रचंड प्रेम माझ्यावर होतं की माझ्याशिवाय तुम्ही पान खाल्लं नाही, सुपारी खाल्ली नाही, भोजन केलं नाही. शेवटचं ते सांगतात की माझ्याशिवाय तुम्ही पानाचा भिडा कोणाचा खाल्ला नाही, मी दिल्याशिवाय. एवढं मोठं प्रेम असताना तुम्ही विसरलात आणि जाण्याची भाषा करताय. मी उखेडी जाय अडग, तरी मागा नाही शृंगार ओढग, ते आवडी गावरंग आता झाली. मी काही वेळे करता जरी बाजूला इकडे तिकडे गेलो तरी आपण वस्त्रभूषणादी शृंगार होते ते सुद्धा कृष्ण चक्रवर्ती करत नव्हते, घेत नव्हते. आणि तुम्ही आज एकाएकी माझी ओळखच विसरून गेला, माझी आवडी विसरला आणि माझी फिकीर काळजी तीही तुम्हाला होईनाशी झाली की आता हा मागे कसा राहील. मज अगसेने नाही पवाडू, तरी त्यागा भोगा होय आवडू, तो अनुरागू का झाला कडू, आता जीवित नाथा. मी उद्धवदेव सांगतात तुमच्या सेवादास्यामध्ये जर नसलो, तुम्ही कुठलंही दान जीवमात्रांना देत नव्हता. म्हणजे ज्याचा अर्थ असा होता की उद्धवदेव जर श्रीकृष्ण चक्रवर्ती बरोबर नसतील तर श्रीकृष्ण चक्रवर्तीची विशेष अशी प्रसन्नता उसळून वाहत नसायची दान देण्याची जी. मग जी परमेश्वर दान देतात, दानामध्ये परमेश्वराची किती दानं आहेत तुम्हाला माहिती आहे. किती दानं देतात, त्यातलं कुठलंही दान देण्याची श्रीकृष्ण चक्रवर्तींना प्रवृत्ती नसायची. कारण का, की उद्धवदेव सोबत नाही आणि प्रसन्नतेशिवाय दान देता येत नाही. उद्धवदेव जर सोबत नसले तर ती प्रसन्नता दाटून येत नव्हती. आणि असं इतकं सर्व असताना सुद्धा माझ्या विषयाचा इतका अनुराग कुठून आलाय नेमका की तुम्ही हे सर्व विसरून गेला. प्रेम देता वेळी मासी सन्निधानाची भाषा केली, ते गाभोची सांडिली वेळू न लगता. मला जेव्हा तुम्ही प्रेमशक्तीचा संचार केला, म्हणजे उद्धवदेव हे प्रेमी भक्त आहे. तू जेव्हा प्रेम संचार केला तेव्हा तुम्हाला शब्द दिला होता सन्निधानाचा, मी अखंड सन्निधान तुला देईल म्हणून. आणि तू ते म्हणजे विसरलाच अगदी, काही विचारही करत नाहीस माझा थोडाही. आता देवो काही विसरले राणेपणे, एरवी तैची हे झाले बोलणे, जे मी प्राणा द्यावे मेलवणे तुझा विरही. असं तर घडलं नाही ना कधी की तू द्वारकेत आला आणि द्वारकेत आल्यानंतर या राज्य कारभारामध्ये तू मला हळूहळू विसरला, असं तर घडलं नाही. तू मला विसरणारच नाही असं मात्र आपलं दोघांचं ठरलं होतं. तुला असं वाटतं का तुझ्या विरागीत मी जगू नये? नेमकं काय खरं कारण आहे तू सांगशील तर खरं आहे. परमेश्वराशी साधल्या गेलेला सर्वोत्कृष्ट संवाद आहे हे. असंच्या असं तुम्ही दररोज सकाळी जर याच्यातल्या 10 उभ्या जर पारायण केले, उद्धव देवाच्या जागेवर तुम्ही स्वतःला उभं केलं आणि त्या प्रश्न विचारली त्याला, तर मला सांगा दत्तात्रय कवचाचं पारायण श्रेष्ठ का हे?
वैष्णवबाई मी काही कुठलं उद्धव देवाच्या जागेवर स्वतःला आणि त्या देवाला विचार की तू मला तर संविधान देण्याचं सांगितलं होतं, तू कसं काय देत नाहीस, कसं काय विसरून गेला, मी जगावं का मरावं हे त्याला विचारलं नाही. संवाद आहे ना, याचं पारायण करा ना, या पारायणात तू संवाद साधला जाईल ना. बरोबर आहे ना. स्तवन आणि स्तुती अशी असली पाहिजे की ती संवादात्मक असली पाहिजे ना. संवादात्मकच सर्व घडतं. जोपर्यंत बोलणं घडणार नाही तोपर्यंत भावना व्यक्त होणार नाही. माणसं सुद्धा दोन माणसं जर शेजारी शेजारी बसून राहिली, संवादच घडला नाही तर स्नेह निर्माण होणार. दोघं माणसं जेव्हा संवाद सुरुवात करतील, तुम्ही कोणत्या गावची, मग तुम्ही कोणत्या गावची, तुमचं आडनाव काय, मग तुमचं आडनाव काय, तुमची पोरगी कुठं दिली, तुमची पोरग सून कुठून केली, संवाद वाढला ना मग हळूहळू कधीतरी नातं निर्माण. चला ना मग चहा पिऊन येऊ. त्या संवादाचं प्रतीक आहे. नंतर चहा झालं ना, मग फोन नंबर एकामेकाचा घेतला का बस चॅटिंग सुरुवात होऊन जाते. संवाद आहे तो व्हॉट्सअपवरचा संवाद सुरू कोणता का होईल, परंतु सांगितलं की संवाद परमेश्वराशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. मी तुमचा सकाळचा संवाद मी ऐकतो, कुठलं तरी ते माझं आवडतं ते स्तवन, परंतु अजून एक स्तवन म्हणा माझे आवडतं स्तवन आहे की मी ते गावागावांमध्ये दररोज दुपारी पूजा अवसरात म्हणते. हो ना, मी काय म्हणतो खरं आहे ना, ते माझं आवडतं आहे की प्रत्येक गावागावात जाऊन लोकांना. आता सुद्धा अजून एक माझं आवडतं आहे, ती सुद्धा करा. कारण पूर्वी आपण तीर्थमालिका म्हणायचो. आपल्याला तीर्थमालिका पाठांतर करणं कठीण आहे. पाठन त्याच्यात काय तीर्थमालिकेत काय आहे? प्रश्नाचंच उत्तर नाही, परंतु स्तवन म्हणा तुम्ही एकांकीचा देव वाणू जीवतर पुरज्योती, जीवतर पुरज्योती विलासवनिता रजतम पापे विलयाला जाती. याच्या पुढे बघा की त्या लेण्यांचं एक कुठला स्वामींचा प्रवास झाला, ते प्रवास वर्णन म्हणतो आम्ही. तीर्थमालिकेत हेच आहे. तीर्थांची मालिका हे म्हणतो आम्ही. मी तुला तेच सांगतो की तीर्थमालिकेत ही आहे. कदाचित तीर्थमालिका यापेक्षा मोठा म्हणजे स्थानांचा तो क्रम आहे. स्वामी ज्या परवसनगरी प्रगट होऊन तर ज्या मार्गाने त्यांनी मार्गक्रमण केलं त्या लेण्यांची ती आली म्हणजे तीर्थमालिका. आपल्याला ते शक्य झालं नाही ना, तर किमान निर्पूजेच्या वेळेला याचं जर आपण वर्णन केलं तर आपल्याला नक्की जास्त लीळा स्मरणात येतील. विशेष नमस्कार करताना आपोआप लीळा स्मरणात येतील. आज येईल, उद्या येईल आणि त्या लीळांचं स्मरण निर्पूजा करताना अगदी सहज होतं. आणि म्हणून ते आपण म्हटलं. दुसरं एक आहे ना, मी विसरून जातो, मला काल सांगायचं होतं, आज सांगायचं होतं, विसरलो, परत सांगून टाकतो. संकल्प इथे सोडायचा नाही. मागे सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना, तरी तुम्ही इथे सोडणार. बाबा एक बाबा येता म्हणता इकडे सोडायचं नाही, एक म्हणता कपाळाला लावायचं नाही, एक म्हणता कोणत्या बाबांचं ऐकायचं. कोण काय म्हणतं, हा ना, कोण काय म्हणतं हे म्हणता इकडे, दुसरं बाबा म्हणता कपाळाला. अरे बाई ऐकून घे ना, कोण काय म्हणतं याच्यापेक्षा शास्त्र काय म्हणतं हे महत्त्वाचं. आपल्याला व्यक्ती प्रमाण आहे का शास्त्र प्रमाण आहे? शास्त्र काय म्हणतं हे. आणि त्याच्यावर मग चिरड्या बाबा म्हणतात, अमुक बाबा ते म्हणतात, कशाला एका ठिकाणी बोटं घातल्याची दाखवायची. शास्त्र प्रमाण काय आहे हे महत्वाचं बस. आणि शास्त्र प्रमाण आहे की तळहातावर संकल्प सोडावा. तळहात कुठे आहे?
तर मग आता इतर बाबांची किंवा चिरड्या बाबांची साक्ष काढायची काय गरज आहे? नाही. काहीच गरज नाही ना. तर आता संकल्प शोधायचा तळा हात पुढे राहायचे, जिथे दिसतो तिथे संकल्प शोधा. आता बाबा काही ठिकाणी मी आत्ता पाहिलं, त्यांनी ते लोटी दिली, त्याच्यात चमचा होता, त्याच्याने संकल्प सोडा. आम्ही आता नागपूर भागात गेलो नाही, होतो. आकुशलता आपली आहे की आपल्याला पाणी किती टाकावं हे कळत नाही, म्हणून त्या बिचाऱ्यांनी आपली व्यवस्था केली की त्या लोटीला चमचा की नेमकेपणा यावा म्हणून. आकुशल आपला जर आपल्यात कौशल्य असेल की या ग्लासातनं बरोबर नेमकेच थेंब हातात पडतील. आपण जर आकुशल आहोत, इथे पडतं खाली पडतं सर्व, ती अकुशलता होऊ नये म्हणून चमच्याचा वापर केला. पण मग ते ग्लास मध्ये दोनदा बोट टाकायचं. हे तर नाहीच सांगितलं ना. आपण त्यांना सांगायचं जर ते बोट हलायचं म्हणते ना ग्लासात, तर आपण त्यांना सांगायचं आमचा ग्लास रिकामा नाही, तुम्हाला उड्या मारण्या. आमचा ग्लास आमचा आहे, तुम्ही कशाला उड्या मारता? आमचा ग्लास आमचा आहे, तुम्ही उड्या मारायच्या नाही. तुम्हाला कंटाळा म्हणून ते बिचारे तसं करतात, त्यांचा काहीही दोष. तुम्ही त्यांच्याकडे ग्लास घेऊन मग कसं सोडावं संकल्प उपदेश घेत असताना या सर्व प्राथमिक बाबी जर आपण शिकून घेतल्या तर आपण साधून पुढे गेल्यानंतर उभे राहत नाही. उभे राहिलं का ते म्हणतात मग आता तुम्हाला हात पुढे करा, तो हात पुढे करा, ग्लास कोणच्या हातात घ्या. म्हणजे अगदी 25 वर्ष उपदेशाला झाल्यानंतर सुद्धा संकल्प कसा सोडावा जर आपल्याला ज्ञान नसेल तर मग बाबा ती साधू मंडळी सांगते त्यात काही चूक नाही, याच्यात बोल बघू आम्ही हे ते सांगून सांगून कंटाळले. मग ते म्हणतात तुम्ही काहीच करू नका, आम्हीच तुमच्या क्लासात उडी मारतो, असा प्रकार आहे. पण तुम्ही ही गोष्ट जर प्राथमिक आपल्या धर्माच्या ज्या थोड्याशा बाबी आहेत, दंडोत कशी करावी, दंडोत कसा करावा, देवपूजा कशी करावी, देवपूजेला बसावं कसं, गंध लावावा कसा, संकल्प सोडावा कसा, तुझ्या कपाळाला हातात कशी द्यावी, या जर आपल्याला प्राथमिक म्हणजे साधूंच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या अधिकरणांमध्ये बसावं कसं, या प्राथमिक उठबशीच्या बाबी जर आपल्याला 25 वर्ष उपदेश घेतल्यानंतरही येणार नसतील तर मग हे प्रसंग निर्माण होतात ना ग्लासात बोटं डोबायची. पण आपल्याला जर हे माहिती असलं आणि तुम्हीच अगदी गेलात चटकन बाबांकडून उभे राहिला, हातात राह दिलं असेल बाबा बघू संकल्प सोडायचा, ते कसं काय म्हणतील आम्ही उभी मारतो नाही का, बरोबर आहे की ही आपली चूक आहे, आपण त्यांच्यावर ढकलण्यात काय नाही. परंतु एकंदरीत तळात संकल्प सोडा. मी कालही पाहिलं सुंदरदारे माईच्यानी त्यांना सांगणं राहून गेलं की संकल्प इथे सोडा, मला पोटा आवडत नाही, संकल्प इथे सोडा. पूजा ठीक आहे, काही मंडळी म्हणजे त्याला काही निराधार नाही, कपाळाला लावून हातात द्यावी ही निराधार नाही, परंतु ती चांगली केल्या जाते. नानाची पूजन आहे ते व्यक्तिपूजन नाही. जे काही तुम्ही करता, हार घालत असाल गळ्यात, हे नानाचं पूजन आहे. कपाळाला गंध लावत असाल ते ठिकाण आहे आणि म्हणून तिथे द्रव्य लावावं इथपर्यंत ठीक आहे, निराधार नाही. परंतु तरीही त्याहीपेक्षा अर्पण करणं हे साधारण, हे अर्पण करण्याकरता कपाळने कपाळाला चिकटवणे सर्वज्ञांनी पाणीपात्र केलं असं. आणि म्हणून आपल्याला जे दान द्यायचं आहे, पूजन याचं करायचंय, गंध इथंच लाव, माझा आग्रह आहे, गंध इथेच लाव. परंतु दान देताना झोळीत दोन गोष्टी कळायला ना, पूजन गंध लावला आणि दान कुठे द्या. आता जर आम्ही भिक्षेला आलेल्या माणसाच्या कपाळालाच भाकर चिकवायचा प्रयत्न केला असं आम्हाला तिथंच लावायचं चालेल का? दान देणं हे झोळीत, त्याची ही झोळी आहे, करपात्र. पूजन मात्र इथेच केलं पाहिजे, म्हणून तो गंध त्याच्या मनगटावर लावून कोपराला लावून चालला आणि म्हणून त्याचे इथे बरेच मार्गात इथे लावायला लावतो. तो भक्ती काय असेल त्याबद्दलची चर्चा काही नाही. कधी कधी असं असतं की इथे आपण गंध चांगले देत नाही. कुंकू आहे, तो अष्टगंध आहे, त्याने कपाळावर समस्या निर्माण होते, काळे डाग पडतात आणि म्हणून ते कपाळाला लावू द्या. कोणाकोणाचं डोकं पण दुखतं म्हणून ते बाबा नाही म्हटलं. एका बाबांचं डोकं दुखायचं सतत लक्षण डोक्याचा त्रास होतो किंवा ते कुंकूमध्ये बऱ्यापैकी ऍसिड असतं, ती काळी जागा होते. एखाद दिवशी लावणं वेगळं
आणि दिवसभरातलं 10 लोक आले 10 वेळेला जर लावत असतील तर मग ते नाही म्हणतात हे बरोबर आहे. झालं तुमचा भाव इतका उसळून वाहतो की तुम्हाला गंध लावल्याशिवाय करमतच नाही लावलंच नाही. मग तेव्हा तो जर पर्याय केला असेल तर ठीक आहे, कपाळाला नेतो वगैरे हाताला, म्हणून ती काय फार मोठी चूक किंवा चुकीचं आहे असं काही म्हणता येईल. ते बरोबर एखाद्या वेळेला दिवसातलं लावलं. मग तुम्ही एक काम करा ना, जाताना तुम्ही चांगलं चंदन जर घेऊन गेला उगाळलेला तर ते कशाला नाही होत. आपण तिथंच असतं काहीतरी किंवा कुठून तरी कुणी घेऊन जातो. आता ते एक बाटली मिळते की ओल्या चंदनाचा टिक्का घेऊन जातो, तो कुठल्या केमिकलनं बनवता की तो 6-6 महिने उरला म्हणजेच काहीतरी आहे की ते ओले पण त्याचं टिकून जातं. तुम्ही ते कपाळावर लावलं तर त्याचा त्रास कपाळावर होईल. एक वेळेला लावा काही नाही, तर दिवसात 50 माणसं जर भेटायला येत असतील आणि 50 माणसांनी जर तो टिक्का त्याच्यावर टोपत राहील तर त्या कपाळाची अवस्था काय होईल ते म्हणू नका. तर काही असं फार गंभीर. परंतु पूजा देताना कपाळाला लावून द्यायचीच असेल तर मग फार व्यवस्थित दिली पाहिजे. अगदी दोन्ही हाताने लावून कपाळाला हळूवारपर्यंत लावा, मग त्यांच्या हातामध्ये अर्पण करा. अन्यथा त्यांच्या हातामध्ये देणे हाच आहे. म्हणजे कपड्यात लावायचे नाही ना, मग तेच सांगतात त्या हातामध्ये द्यायचे. हे मी माझा अनुभव असा आहे की मी बोलायला सुरुवात केली की भागवत कथा संपल्यानंतर लोक आमच्या भेटीला यायचे. सुरुवातीला 100-200 यायचे, तोपर्यंत कौतुक वाटायचं, बरं आहे मग आपल्या कपाळाला पूजा करतो. एकाच वेळेला जेव्हा 1000 लोक यायचे ना तर काही मागून सुद्धा कपाळाला म्हाताऱ्या बिचारे मराठवाड्यातले बिचारी साधी बोली लोक त्या म्हाताऱ्या मधून घुसायच्या, इथून तरी लावायच्या डोक्याला, इथून डोक्याला लावायचं आणि मग कोणी मागून धक्का देतं, कोणी इकडून धक्का देतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे किती भयानक. बरोबर, तो आदर म्हणजे दुरादर किती नाही, डोक्याला लावूनच घ्यायचं. नंतर शब्द प्रचलित आहे ना की डोक्याला लावून 10 रुपये तर द्या. कपाळाला शब्द गेला, डोकं शब्द तेव्हा लक्षात आलं की ही चूक आहे. त्यातल्या त्यात काही अन्य मंडळी उपदेशी करतायत म्हणून विचारे करायला किंवा आपल्याबद्दलची 4 लोक गेली आणि म्हणून महाराजाच्या कपाळाला लावून काहीतरी दिलं पाहिजे. मग ती नोट कशी धरावी याची काही त्यांना समज नसते. ती दान देताना कशी धरायची त्यांना असं वाटतं की कपाळाला लावून देणं असेल पैसेच विचार नाही. ते असं धरून ये ना, बरोबर ना, असं धर. अन्यांना काही कळतच नाही, उपदेशांनाही कळत नाही. पण त्यातल्या त्यात बरं किंवा आपण असे तरी देतो किंवा मग असे तरी देतो, पण ते मग अशी येतात असं जोरात मारतात. कधी कधी डोळ्याला चष्म्या टोटल नाहीच बोलत मी, माझ्या इतका फिरतच नाही बहुजनांमध्ये सगळ्यात जास्त. त्याच्यामुळे मग माझा ते असे जर धरून आणले, असे जरी धरले 1-2 ठोके बरे वाटतात. कारण नोट पाहिजे का 200 रुपयाची ठोका लागू द्या. बाबा तुम्ही एका महिन्यात 4दा मराठवाड्यात असता, मग काय होत असेल. सुरुवातीला बरं वाटतं, 10-20-25 लोक मी नोटा पाहत असतो किती कितीच्या, पुढे 10,000 रुपयाच्या नोटाही जेव्हा ठोके मारतात ना मग हा विनोदाचा भाग सोडून देऊ. परंतु करपात्र अगदी नम्रतेनं, अगदी शालीनतेनं श्री चक्रधरा आपण म्हणून त्यांच्या हातात दिली दोन्ही हातांमध्ये, तर नक्कीच. नंतर मग आपली वस्त्रदानाची प्रकार तसाच झाला. वस्त्रदान द्यायचं असलं की आपली मंडळी कपाळाला लावते ते बाबांची, मग त्यांच्या हातात दिली. ती चूक आहे. हातात अर्पण करणं सर्वात चांगला. अच्छा चालेल, ठीक आहे. एकंदरीत मला म्हणायचं होतं की ते हे करा, काय म्हणतात, एकांकीचा देव त्या परमेश्वराला जर सांगितलं की बाबा रे तू माझ्याशिवाय स्नान करत नव्हतास, माझ्याशिवाय पान खात नव्हतास, तू असं तुझ्या ठिकाणी काय, माझं काय चुकलं. उद्धवदेव त्याला विचारतायत कृष्णाला की माझं असं काय चुकलं. मी उखेडी जाय अगळ तरी मागा नाही शृंगार, ते आवडी का वृंग आता जहारी. मी थोडा वेळ जरी इकडे तिकडे गेलो ना
तरी तो शृंगार करत नव्हता. ती ओळखही आज विसरून गेला. मज आग सवे नाही पाठ पवाडू, तरी त्यागा भोगा होई वाडू. तो अनुरागू का झाला कडू, आता जीवित नाथा. आपल्या सेवेत जर मी हजर नसलो तर जीवांना दान देण्याची जी प्रसन्नता तुझ्या ठिकाणी असली पाहिजे ती नसायची. तू कुठलेही दान देत नव्हतास. तू कुठलीही भोगही स्वीकारत नव्हता. म्हणजे कोणाला दिलेलं वस्त्र स्वीकारत नव्हता, कोणी दाखवलेला उपहाराचा स्वीकार नव्हता, कोणी तुझं दास्य करून म्हटलं, पाय दाबून म्हटलं तरी त्याचा स्वीकार करत नव्हता. असं एवढं सर्व तुझं प्रेम माझ्यावर होतं आणि माझ्याविषयीचा इतका अनुराग तुझ्या ठिकाणी कसं काही निर्माण झाला. प्रेम देता वेळी मासी सन्निधानाची भाषा केली, ते काहोची सांडिली वेळून लगता. तू प्रेम शक्तीचा जेव्हा संचार केलास तेव्हा तू मला शब्द दिला होता सन्निधानाचा. प्रेमी हा भक्त ईश्वर सन्निधाना व्यतिरिक्त राहू शकत नाही. बस तो राहू शकत नाही. आणि म्हणून त्या संचाराच्या वेळेलाच सांगितलं होतं की तू काळजी करू नका. तुला प्रेमाचा संचार करतो आणि सन्निधानाचं वचन देतो आहे आणि ते तू विसरून गेला आणि अचानक ते वचन शपथ बिपत मोडले. तुम्हाला सांगून टाकले मी चाललो आता देव काही विसरले राणेपणे, एरवी तेची हे झाले बोलणे. जे मिया प्राणा द्यावे मेलवणे तुझा विदयी. तुझ्या या राज्यकारभारामध्ये तू मला विसरून गेला का की ज्यामुळे तू मला दिलेलं वचन जे होतं प्रेम संचाराच्या वेळचं ते सोडून तू विरागणीत मला आता टाकून जाणार आहे. किंवा तुझी इच्छा आहे का मी विरागणीमध्ये मरण पावावं, माझा मृत्यू व्हावा, जिवंत असू नये. ऐशी झाली या वितुटी आपल्या नानावी जीविताची कुटी, ऐसाची निरूपी सेवटी गोसावी दिला. परमेश्वराचा वियोग झाल्यानंतर भक्तांनी जिवंत राहू नये असा तू काही निरोक्त देव पाहत नाहीस ना मला. आता हे रागावणे श्रीकृष्ण चक्र भक्ताचं परमेश्वरावरचं रागावण. तू तुझ्या या कृतीतनं मला तो निरोप देतो आहे की माझं जाणे झाल्यानंतर तू सुद्धा तू निघितनं थांबवू नको. तरी तो पुढारू आठवावा आता साचू करावा, मज उद्धारून घालावा सन्निधानीचा. आता एकच काम करा तुम्ही, जो मला विश्वास दिला ना तो कमीत कमी पुढचा तरी शब्द द्या की मी तुला केव्हा तरी सन्निधान देऊ, असं काहीतरी शब्द द्या मला. आणि जेव्हा सन्निधान द्याल तेव्हा मात्र असं करू नका की मध्येच मला सोडून जावं. तुमचा शब्द किमान पक्षी खरा होईल, आता नाही तर पुढच्या वेळेला तरी. तो सोडी करुणा करू तरी दाटत असे गही भरू, सांगा होजीस माझा भारू कवना घातला. हे करुणा करा, आपण मला तर सोडून जातात. माझं मन एक गहीवरून आलेलं आहे, डोळ्यात पाणी येतंय, अंतःकरण दग्ध झालेलं आहे. एवढंच एक वेळेला सांगा की तुम्ही मला नेमकं कुणाच्या अधीन केलं, स्वाधीन केलं, मी कुणाजवळ जाऊ. आता हे तर तुम्ही सांगा. काजुई हृदय न फुटे, प्राण तंतू न तुटे, चोळा खान फिटे या कळेवरीचा. उद्धवदेव स्वतःकडे पाहून बोलायला लागले, स्वतःला सांगायला लागले की अजूनही तुझं हृदय का फुटत नाही. तो जाणार असं म्हटला, हृदय स्फोट व्हायला पाहिजे होता. प्राणाचा तंतू जो आहे, दोरा जो, तो का तुटत नाही तुझा अजून नेमका. या कलेवरापासून तू मुक्ती का मिळत नाही. खटुचक्राची उतरेळी अजुई कान ये गडबडी,
मेरू मी खरे केवीन फोडी इडा पिंगळा तो. मृत्यूच्या वेळेला नेमकं शरीरातल्या षडचक्राच्या ज्या प्रक्रिया आहेत ना त्या कोसळून पडतात, गात्र शिथिल होऊन जातात आणि त्या आपोआपच त्याचं नियंत्रण त्याचं संपून जातं. सोपं अगदी डोळे उघडण्याचं नियंत्रण संपून जातं, ते आपोआप लागून जातं. श्वास वर खाली उडायचं नियंत्रण आपोआप संपून गेलं की ते बंद पडून जातं. ते जसं आहे, ज्याला नाड्या आहेत त्या नाड्यांचं नियंत्रण संपून त्याही बंद पडून जातात. नाकाचा जो शेंडा आहे बघा, तुम्ही पूर्वीची लोक हा 1-2 दिवसात मृत्यू पावणार असं ओळखायची. कानाची चाबी अशी पडली की नाकाचा शेंडा थोडा वाकडा व्हायचा आणि समजायचे आता हे 2-3 दिवसात यांचा कार्यक्रम आहे. आता जीभ प्रत्येकाची तपासून कसं काय पाहिजे काढ्या आले नाकाचा शेंडा न पाहता वाकडा दिसतो ना, त्याच्यामुळे नाही त्याचं त्याला कळत असेल ना जिभीला काटे आले आपण 2-3 दिवसात कार्यक्रम. हा जातच नसेल तर तपासतात. नाही खरं आहे ना, ते सगळ्या घराला जर त्रास होत असेल तर दररोज तपासतात नाकाचा शेंडा वाकडा झाला. हा नाकाचा शेंडा वाकडा झाला नाही, तोंडात बोट घालून पाहता जिभीला काटे आले की नाही. म्हणजे मग घरून कुणी जाऊ नका येऊ नका, कुणी आपलं आपल्या घरी थांबा, 2-4 दिवसात कार्यक्रम आहे आपले. हा आमच्या पोहायला 20 दिवस झाले ना, त्यांचा बरोबर. हे आणि नाकाचा शेंडा आपोआप जो वाकडा होतो. उद्धवदेव सांगतात असं माझं का होत नाही अजून, तू जातो म्हटल्यानंतर माझे कानही चांगले आहे, माझा नाकाचा शेंडाही चांगला आहे, माझ्या जिभेला काटे आलेले नाही, असं का होत नाही तुझं जाणं ऐकल्यानंतर सुद्धा. ब्रह्मरंध्रीचा संपुटी असू ई का वज्रग्नी मुठी, कान जळे कुठी या इंद्रियाचा. हे ईश्वर वियोगाचा शब्द ऐकल्याबरोबर अंतःकरण जळून जायला पाहिजे, भस्म व्हायला पाहिजे. डोक्यामध्ये असलेल्या छिद्रात म्हणजे अगदी छोट्या छोट्या जागेमध्ये मेंदूमधल्या वज्राग्नी जो आहे तो का भडकून उठत नाही वेदनेचा, आणि या सर्व अग्नीमध्ये मी स्वतः जळून भस्म का होत नाही आहे. तो मृत्यू काही झाला का माते विसरला, तो मृत्यू मला विसरला का की हातीरू मांडीला अंतकाचा. हा मृत्यू मला मारायलाच विसरून गेला का मारण्याचं शस्त्र त्याच्या हातातलं मोडलं की जो मला येतच नाही, मृत्यू येत नाही म्हणून. की काळाची देसवडी वाचिता माझे नाव नाही, की पंचतत्व पातला तोही जी तुझे विरही. हा जो काळ आहे जो मरणाची यादी घेऊन फिरत असतो, त्या यादीमध्ये नेमकं माझं नाव नाही का, त्यात चुकला का तो नाव टाकायचं, चुकला का त्या यादीमध्ये का तो विसरला तुझ्या जाण्याच्या विरहानं. की कृष्ण जाणार निजधामाला जाणार आहे, त्याचा विरह त्या काळालाही निर्माण झाला आणि काळच हे विसरला माझ्या यादीतलं नाव. तुझी नससी गोसावी तरी मी आपण मिरवी, हेची मजबरवी काही श्लाघ्यता. दयाघना तू सांग नाही, तू नसताना मी इथं जिवंत राहणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे का रे, प्रतिष्ठा आहे का, मी मोठं काही आहे प्रशंसनीय बाब आहे का की मी तू नसतानाही जिवंत राहतो. हे खऱ्या अर्थानं उद्धव देवांपेक्षा आपल्याकरता जास्त लागू होणार आहे की देव नसताना सुद्धा आम्ही जगण्यात प्रशंसा मानतोय की आम्ही मस्त जगतो आहोत. अर्थात हे जीवन नक्कीच माझ्यासाठी चांगलं नाही असं उद्धव देव श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना सांगतात, दुःखपूर्वक सांगतात. शयनासनी भोजनी तुते परमात्म्या ते सोडूनी,
आम्ही भगत राहू कैसे सांगे चैतन्यनाथा. अगदी झोपताना, बसताना, भोजन करताना परमेश्वरा तुम्हाला विसरून आम्ही कसे काय राहू शकतो? कसं काय राहणार आहे बाबा? प्रत्येक वेळेला तू लागतो. शयनासनी, भोजनी असला पाहिजे. आचार्यांमधलं सर्वज्ञांमधलं यामधलं एवढा थोडासा बदल झाला. सर्वज्ञ सांगतात की तुम्हाला शयनासनी, भोजनी परमेश्वर पाहिजे. अगदी भास्कर भट्टांनी ते सांगितलं की शयनासनावर असताना तुझ्याशिवाय मी वेगळा कसं काय राहू शकेल? तू नाही तर तुला विसरून झोप येणं, तुला विसरून जेवण जाणं, तुला विसरून सहज बसणं ही घडणार नाही. तुझ्या व्यतिरिक्त आम्ही राहू शकत नाही. आणि मग आता श्रीकृष्ण चक्रवर्ती उद्धव देवाचं शांतवन करताय कसं कविराजानं कल्पना केली की श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज उद्धव देवाचं शांतवन करतात आणि संसाराचा प्रतिकार कसा करायचा. आज आपली परिस्थिती अशी की आपल्याला संसाराचा प्रतिकार करता येत नाही म्हणून आपण दुबळे झालो की त्याचा प्रतिकार कसा करायचा. कालचा प्रश्न होता की काही वेळेला प्रसंग निर्माण होता की वयाच्या 56 नंतर मुलाची लग्न झाली नाही, नोकरीला लागली नाही, नातवंडाची तोंड पाहिली नाही, तर मग दीक्षेची वेळ निघून जाते. मग पुढे काय करावं? आणि म्हणून या संसारामध्ये तुम्ही ज्या गुंतून जातात त्या संसाराचा प्रतिकार कसा करायचा हे कविराजानं कृष्ण चक्रवर्तीच्या श्रीमुखातनं वदवलं की श्रीकृष्ण चक्रवर्ती त्याचं शांतवन करतात. काळजी करू नको, थांब. तुला ज्या संसाराची भीती वाटते ना त्या संसाराचा प्रतिकार कसा करायचा त्याला भिण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही भिवून पळत असाल तर मग मात्र भीत्यापाठी ब्रह्मराक्षस आहे. तुम्हाला तिथंच राहावं लागणार, जिथे आत तिथे, आणि तिथे राहून तुम्हाला प्रतिकार करावा लागेल. म्हणजे अगदी तुमच्या घरामध्ये एखादा उपद्रव व्हायला लागला का तुम्ही ब्राह्मणांकडे जातात, कोणातरी ज्योतिषाकडे जातात, मग ती सांगतात तुमच्या घरामध्ये काहीतरी अडचण आहे, तुम्ही घर बदलवलं पाहिजे. ती वेड्यात तुझी घरं आणि गावं बदलून तुझं देव बदलणार नाही. तू जिथे आहे तिथे उभा राहा, बस. त्याचा प्रतिकार करायला शिक. फक्त त्याचा प्रतिकार तुला करता आला का तुझा जय नक्की आहे. बस. तुला प्रतिकार करता येत नाही किंवा तुझा स्वभाव भेकडा, तू प्रतिकार करण्याची तयारी करत नाही. तुला संसार आवडतो, तू उगीच पोरांवर दोष देतो. विनाकारण नातू पाहायला मिळाला नाही म्हणून दोष देतो. बायकोचं माझ्या मागे काय होईल म्हणून काळजी करतो. आणि मेल्यावर तिचं काय होणार आहे? तुला मोह असतो. तू कोणाच्या तरी कारणाच्या आड लपून तू तुझा स्वार्थ साधत असतो. कृष्ण चक्रवर्ती त्यांना आता तो उपदेश करतायत का, तव मने यादव तिळकू उद्धव देवा न करी सोपू माझा प्रवृत्ती विषेकू उडगावा तुआ. हे उद्धवा, तू शोक करून काही चालणार नाही. तू ज्या पद्धतीने शोक करतोय ते काही करत नाही, करणं बरं नाही. परंतु माझा जो प्रवृत्ती असं जे विशेष आहे, माझ्या प्रवृत्तीचं ओळखणं, त्या प्रवृत्तीचा स्वीकार करणं, परमेश्वर प्रवृत्तीला विखवणं, त्या प्रवृत्तीप्रमाणे आपण वागणं, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि तू माझ्या प्रवृत्तीचं पालन करणं हे तुझं कर्तव्य कर्म आहे. तू ते केलं पाहिजे. तू मागे राहावं अशी माझी इच्छा. एकाच शब्दात सांगून टाकलं. मला असं वाटतं 1000 प्रश्नांची उत्तर आहेत की परमेश्वराच्या प्रवृत्तीनुसार आपण वागलं पाहिजे. त्याची जशी इच्छा तो तसं ठेव, तसं आपण राहायचं. उद्धव देवांना एका शब्दात कृष्ण चक्रवर्तीने सांगितलं, मी पुढे जावं माझी प्रवृत्ती, तू मागे राहावं ही माझी प्रवृत्ती, आणि तू प्रवृत्तीनुसार वागावं की माझी इच्छा आहे तू मागे राहा. तुझ वियोग नाही मासी मी सर्व भूते असे अहर्निशी वरी देहते तू नवसी तरी विरवावे कवनी. उद्धवा, मी गेल्यानंतर जर तुला वियोग होईल अशी जर तुझी समजूत असेल तर ती धादांत चुकीची आहे. धादांत चुकीची आहे. तुझ्या आणि माझ्यामध्ये कधी वियोग होऊ शकत नाही. भक्तामध्ये आणि परमेश्वरामध्ये वियोग होऊ शकत नाही. म्हणजे वेगवेगळं केल्या जाऊ शकत नाही. उद्धरणाच्या शेवटची सूत्र बघा तुम्ही. भक्ताला काय करता?
योगी नवरी भक्तासी समज नाही नाही वियोग आहे का मग? नाही ना, भक्ताला उताशी धरतात, ज्ञानियाला पाठीशी. त्याच्यामुळे दोघांचा वियोग होऊ शकतो का? परमेश्वराचा आणि भक्ताचा. उद्धव देवाला सांगतात की तू जी कल्पना करतोय की तुला वियोग दिला जातो, असं होऊ शकत नाही. तुला वियोगच दिला जाणार नाही. हा? तुझा माझा वियोग कधीच होऊ न शकती. तुझा आणि माझा वियोग हा कधी होणार नाही. कारण तुझा वियोग नाही मासी, मी सर्व भूते असे अहर्निशी. वरी देह ते तू नवसी, करी मिरवावे कवन. मी सर्व भूत मात्रामध्ये प्रत्येक क्षणाला व्यापलेलो आहे. तू शरीर नाहीस, तू शरीर म्हणजे नाहीस. शरीर फक्त तुला मिरवण्याकरता दिलेला आहे, साधन आहे. तू म्हणजे शरीर नाही. त्याच्यात तुझा माझा विरह होतो असं कधीच घडू शकणार काहीच. का भीतया संसारा, का घेत विद्येचा दरारा. माझी या माया शक्तीचा ठायवारा, काही न सहावे तुझ. तू विनाकारण संसाराला घाबरतोस. हा, अविद्येचा दरारा तुझ्यावर एवढा निर्माण झाला का रे? भीती इतकी निर्माण झाली का की तू तिला इतका थरथरा घाबरतो की आता मी काय करेन? तुला मायावी शक्तीचा आधार घ्यावा असं वाटतो का? की मी आहे म्हणजे तुझं सर्व रक्षण होईल असं आहे का? ते सर्व सोडून दे, अजिबात नाही, याची काही गरज नाही. शरीराने म्हणजे अर्थात त्या मायापुराने मी तुझ्या जवळ नसलो तरीही वचनरूप सन्निधान तो देव आपल्या बरोबर आहे हे तू समज. सर्व भूतमात्रा सहित व्यापकत्व अर्थानं मी अगदी तुझ्या जवळ आहे. तुला पाहता येत नाही, आपण अडाणी आहोत. तुम्ही असं तपासून पाहिजे जरी तो आहे का नाही, कळतो का नाही. बघा, तुम्ही अंधाऱ्या रात्रीत चालला, चारीपासून अंधार आहे. अशा वेळेला तुम्ही काय करता? तुम्हाला काठीचा आधार वाटतो का नामाचा आधार वाटतो? नामाचा आधार वाटतो. म्हणजे ते नाम म्हणायला लागलं का तुमची भीती कमी होते ना. म्हणजे नेमकं तुमच्याबरोबर कोणीतरी चालतं ना. आता काठी घ्या, तलवार घ्या, कुऱ्हाड घ्या, अंधारातून जा, तरी तुम्हाला भीती वाटते. तुम्ही ती तलवार घेऊन सुद्धा असं पहा. परंतु काहीच घेऊ नका, फक्त मुखात नाम घ्या. तुम्हाला असं वाटतं कोणीतरी आपल्या आधाराला आहे. पण ते पोराचं घ्या बरं वाटतं का? नवऱ्याचं घ्या बरं वाटतं का? हा, नाही ना. परमेश्वराचं घेतल्यानंतर का वाटतं? का तर भूतमात्री चराचरी त्याचा व्याप आहे. ते संकट माझं हे सर्व भूत असेल तुझ्यामध्ये व्यापकत्व स्वरूपानं मी आहो. तू बस बस माझा विचार कर की मी तुझ्या बरोबर आहे. तव मने भगत जग जेठी. उद्धव देव आता त्याला याचं उत्तर देतात. कृष्ण चक्रवर्तींनी जे समजावलं त्याचं उत्तर देत आहे. तव मने भगत जग जेठी, तुझी ये मुकुटीच्या वाटी. मी हेडसिया उपटी शोक जाळिया. तुझं काहीतरी दे मला. उद्धव देवानं मागितलं की तुझं काहीतरी मला दे. गोकुळात पाठवताना उद्धव देवांना एक उपर्ण त्यांच्या गळ्यात टाकून दिलं. ते म्हणतात तुझं काहीतरी दे मला. तुझं काही मला दिलं की माझ्यामध्ये ते बळ निर्माण होईल आणि मग ही शोकाचं जे जाळं माझ्यामध्ये निर्माण झालं, शोकामुळे मी जे व्याप्त झालो त्यातनं मी अगदी बाहेर येईल आणि शोकाचं जाळं स्वतःच्या मनावरचं बुद्धीवरचं मी झाडून टाकेल, उठून फेकेल. तुझ्या मुकुटीची बाळटी, तुझ्या गळ्यातला तो पुष्पहार असेल, माळ असेल, जे काही असेल ते तू मला दे. तुझी माळ घाली गळा, तरी मोहा मोहा ते बांधी दळा. भोकुळ
गोळकाचा खळा लोळवी संसार भार. तुझी माळ मी माझ्या गळ्यात जर घातली ना तर मोहाच्या मोहाला बांधे दळी. मी हे सर्व बांधून टाकेन यांना. मोठ्याहून मोठ्या अज्ञान रूपी मोहदळाचा सुद्धा मी. मोहदळ म्हणजे सैन्य. अनेक प्रकारचा मोहदळामधले सैन्य आहे. अनेक प्रकारचे मोह आहे म्हणजे प्रत्येक सैनिक असं जे मोहदळ तुमच्या याच्यावर आक्रमण करणार आहे. हे आक्रमणाचा परतावा करण्याकरता तुझी माळ माझ्या गळ्यात घालू दे. दे मला. मी अज्ञानाचा हा मोहदळ सर्व पराभूत करीन आणि या रणांगणावर पृथ्वीरूपी रणांगणावर अगदी सहज विजय मिळेल. तुझ्या अनुलेपनाची आभोरी मी अहंकाराते होणारी. घावो हनोनी उत्तरी दातिरी या विद्येची. तुझ्या अनुलेपनाची उटी मी सर्वांगाला जर लावून घेतली ना तर माझ्यात इतकं सामर्थ्य येईल. बघा लक्षात घ्या, आपल्यामध्ये ती देवाची उटी स्नान घालत असताना ती घेऊन आपण खातो. आपल्या कपाळाला लावून घेतो, अंगारा देवावर वळवून लावून घेतो. त्याचं कारण बघा पुढे लुटलेलं आहे. तिच्याने काय होऊ शकतं हे उद्धव देव श्रीकृष्ण चक्रवर्तीशी संवाद साधताना बोलतात. कधी कधी आपल्याला वेळेपणा वाटतो की त्या अगरबत्तीची आपण ती अशी घेतो, लांबनच देवावर दाखवतो आणि मग ती कपाळाला लावून मुखात टाकतो. किंवा स्नानाला गेलो का मग ते लेपन जे देवाला केलं असतं आपण त्याला अनुलेपन म्हणतो. सहसह अनुलेपन त्याच्यात ती छोटीशी उडी घेऊन आपण खातो. त्याचं कारण इतकं ते सांगतात की जर मला तू ते दिलं, तुझ्या अनुलेपनाचा भाग मला दिला, तो जर मी घेतला तर मी हे पृथ्वीवरचे होणारं सर्व जे आक्रमण आहे ते मी अगदी सर्व रणांगणावरच्या असलेल्या या सर्व वीरांना मी धरादेती पाडवल्याशिवाय राहत नाही. तुझी अनुलेपनाच्या भोरी मी अहंकाराते होणारी. घावो हानोनी उतरी दातिरी ये अविद्येच्या. अगदी अविद्येचा सुद्धा प्रतिकार करण्याकरता त्या अनुलेपनाची मला भोवरी दिलीस तू तरी मी ते नक्की करेन. तुझ्या प्रसादाची नितांत गरज आहे. तुझी अंगसी की वेढी तरी काम क्रोधाची खाल काळी. दाढा उपडी मत्सराची या. तुझं वस्त्र प्रसाद म्हणून जर मी अंगावर घेतलं तर काम क्रोध रूपी असलेल्या या दोषांची चामडी मी उधळून टाकेन. मत्सराची जो मत्सर माझ्यामध्ये दडलेला मी प्रत्येकाचा मत्सर करत असतो त्याची सुद्धा दाढ उपटून टाकेन. किंवा मत्सर जे करतील त्यांची दाढ उपटून टाकेन. फक्त तुझं वस्त्र मला दे, वस्त्र प्रसाद मला. ले देवकी लने तरी विषयाचे गिरिदुर्गजीने. उठवी मान वळणे ये इंद्रियाची. देवाची अलंकार जी आहे ती जर प्रसाद म्हणून जर मिळाली, मग ते वस्त्र असेल, भूषण असतील, ती प्रसाद म्हणून जर मिळाली तर विषय नामक वैरी जो आपल्या नेहमी सोबत फिरत असतो, तो डोक्यावर असतो, तो विषय कधीतरी खांद्यावर बसतो, तो विषय हृदयात जाऊन बसतो, तो विषय जिभेवर येऊन बसतो, तो विषय डोळ्यावर येऊन बसतो. आणि नानाविध ठिकाणी तो विषय आपल्या संचार करत असतो, वेगवेगळ्या जागेवर बसून तो त्याचं कृतकर्म करत असतो. हे जर तुझा प्रसाद म्हणून जर मला मिळाली, अलंकार मिळाली, भूषणं मिळाली आणि ती जर मी माझ्या शरीरावर धारण केलेली असली तर मी या विषय वैराचा सुद्धा प्रतिकार करू शकतो, इंद्रिय धर्मांना जिंकू शकतो. इतकं सहज मार्ग. म्हणून परमेश्वराचा प्रसाद आपल्याला काहीच मिळणार नाही, परंतु आपल्या जवळ परमेश्वराचा अंतःकरणामध्ये नामरूपी प्रसाद असतो. झालं, याचा प्रतिकार करणं सोपं आहे. तुम्हाला नामरूपी प्रसादाचं लेणं तुम्ही तुमच्या मनावर, जीवस्वरूपावर घाला
उठता बसताना चालताना झोपताना तुम्ही परमेश्वराचं स्मरण करा. मुखामध्ये नाम राहू द्या. जर मुखामध्ये नाम असेल तर ते परमेश्वराचं लेणं आहे. आणि परमेश्वराने प्रसाद म्हणून तुम्हाला काय दिलेला आहे? तर नाम दिलेला. बरोबर आहे ना? आपल्याला सर्वश्रेष्ठ वस्तू कोणती दिली? नाम दिली. आणि उद्धाराचं सर्वश्रेष्ठ काय सांगितलं ना? नामानेच तुझा उद्धार होणार. बरोबर आहे? आणि म्हणून या नामाचं वस्त्र तुझ्या अंतःकरणावर जर तू घातलंस तर मग मात्र तुला कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही. परमात्मा तुझा तो प्रसाद, अलंकार, भूषण अशा प्रकारचा तू प्रसाद मला दे. जी मी तुझा ताट काढा मनोनी विघिन जातसे पाहुडा. मी पाचारू निजीने पुढा तुझ्या मायावरती दे. उद्धव देव श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना सांगतात की मी तुझा ताट वाढ्या आहो. तुझं ताट दररोज मी वाढायचो तुझं भोजनाचं. त्यामुळे माझ्या ठिकाणी ते सामर्थ्य आहे. तुझी सेवा करत असतानाच दास्य करत असताना माझ्या पावलांना एक आवाजाची धुंदी निर्माण झाली. ज्या पावलांचा आवाज झाला की विघ्न पळून जातात. का? तर ती पाय फक्त ईश्वर दास्या करताच वेचलेली. शरीराची व्याख्या आपल्या संप्रदायाने केलेली आहे की शरीर हे कशा करता वेचलं पाहिजे? नाही, ईश्वर दास्या करता, मार्ग सेवे करता, मार्गाच्या दास्या करता शरीर वेचलं पाहिजे. मग हातांचं काम, तोंडाचं काम, पायाचं काम उद्धव देव सांगतात की माझे पाय हे तुझ्या दास्या करता तुझा ताट वाढ्या आहो. आणि म्हणून त्या पायाची सुद्धा भीती आहे की ती सर्व पळून जातील. मी प्रेमे धाकुडा म्हणून नाही कवनाचा पाडू. मी नव्हे सचाडू तुझ्या ब्रह्मपदा लागी. मी तसा धैर्यशील बनलेलो आहे. काही काळजी नको करू. माझी बरोबरी कुणी करू शकणार नाही तुझ्या सान्निध्यात राहून. काय ते बोलून गेले की विशेष ज्ञानिया सुद्धा आणि ही वस्तुस्थिती आहे ना, भक्ताची बरोबरी नाही ना केल्या जाऊ शकत. काय म्हणजे त्या ओवीतला ते देखणेपण आहे की त्या ओवीत सहज ते मोठं तत्वज्ञान सांगू शकतात की जो विशेष ज्ञानी आहे तू सुद्धा माझी बरोबरी करू शकणारा नाही. तुझी प्रेम मला प्राप्ती झाली त्याच्यामुळे मी धैर्यशील बनलेलो आहे. विषयच नाही. त्या प्रेमी भक्ताचं सर्व काही संपून गेलेलं असतं. त्याचं ईश्वराशी एकरूपत्व झालेलं असतं. त्याला कशाची भीती वाटत नाही. तो त्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही. कुणीच करू शकत नाही. उद्धरणाच्या सूत्रांमध्ये बघून घ्या, विशेष ज्ञानिया सुद्धा नाही माझी बरोबरी करू शकत नाही. बाकीच्यांची काय कथा आहे? उद्धवदेव सांगतात बाकीच्यांची काय कथा आहे? मी तुझ्या ब्रह्मपदाची सुद्धा इच्छा धरत नाही. प्रेमाचा संचार झाला. आता तू इच्छा धरायची काही गरज राहिली नाही ना. ती ब्रह्मपदाची जी चाड आहे ती कोणाला राहील? मग आता ती ज्ञानियांना राहील ना. ब्रह्मपदाची चाड त्यांना आहे. मी ती चाड आहे, माझी इच्छा आहे ब्रह्मपदावर तुझ्या जाण्याची. जिनोनी मनाते जे वळघली ज्ञानी याची वर्धते. ते टाकी तू त्या ब्रह्मपदाते संत संन्यासी. हे ज्ञानीय जी लोक आहेत त्यांनी खुशाल ब्रह्म प्राप्त करून घ्यावं. माझी काही म्हणणं नाही. त्यांनी खुशाल चर्चा करावी, साधना करावी, ब्रह्मपद मागावं, ब्रह्मपद प्राप्त करून घ्यावं. मला अजिबात गरज नाही त्या ब्रह्मपदाची. आम्ही संसारात फसलेलो दिसत असलो तरी तुझ्या प्रेमसंचाराने इतके बलाढ्य झालेलो आहोत की आमची बरोबरी कुणीही करू शकत नाही आणि आम्हाला कशाची गरज राहिली. आम्ही पुनू ये भूमी रंगी भवतमो कर्म मार्गी.
तरी प्रेमाचा कळीलगी टाकून कैवल्य. आणि तात्पुरते दिसत असलो ना, उद्धवदेव म्हणतात, तात्पुरते दिसत असलो ना की आम्ही कर्ममार्गामध्ये भटकतो आहोत, स्त्री पुत्रादी व्यापारामध्ये भरभट दिसत असलो तरी तुझ्या प्रेम संचारामुळे, तुझ्या प्रेमामुळे, तुझ्या प्रेमाच्या संज्ञानं ईश्वर प्राप्तीचा जो किल्ला आहे तो आम्ही सहज सर करून घेऊ, जो सहजासहजी कुणालाही प्राप्त होत नाही, परंतु ईश्वर प्रेमानं तो कैवल्यगड सर करता येतो, तो आम्ही सर करून घेऊ. भगताची मिळणी होईल तुझी कथेची दिवे लावणी, तरी सभावी पेटेल मिहलनी अज्ञान तमाची. तुझ्या कथा वार्ता लीळा यांचं स्मरण करत करत आमच्या ज्ञानाचा प्रकाश निर्माण होईल, अज्ञानाचा अंधकार नाहीसा होऊन ही जीवनाची जी रात्र ही सहज आम्ही संपून टाकू. कशाने? आणि फक्त या असंन्नदान मार्गामध्ये भ्रमत भक्तांच्या ज्या भेटी होतील, अटल विजनादी मार्गाने ज्या भेटी होतील, आपली आता भेट झाली. ही 7 दिवसाच्या भेटीमध्ये जी धर्मचर्चा होईल, या चर्चेतनं फार वेळ थोडंसं जरी पदरात पडेल तरी अज्ञानाचा तितका अंधकार दूर होईल, ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये उगवेल. आपण करत असलेली क्रिया, आपण करत असलेलं स्मरण, आपण करत असलेली मार्गसेवा, मार्गभजन, यातून आपल्याला काय पदरात पडेल कसं ज्ञान जरी झालं तरी मला असं वाटतं खूप काही साध्य होईल. कारण इथलं भिक्षूच्या पात्री एक शीत अन्न संपादल्या, एका शीताची क्रिया, बाकी नाही सांगायचं, एका शीताची क्रिया, त्या क्रियेची जाण आम्हाला जरी झाली तरी आमच्यामध्ये क्रिया न करण्याचा जो अज्ञानाचा अंधकार आहे, संसार एक संसार, संसार एक संसार, एक एक पै वाचवा म्हणजे एक वर्षाने बरोबर 360 रुपये होतील, बरोबर आहे ना? हा, एक 360 रुपये झाले का मग आपण बँकेत ठेवू, मग दुसऱ्या वर्षी 360 रुपये होतील, बरोबर लाख रुपये झाले की 1 तोळा सोनं घेऊ, 1 तोळा सोनं घेतलं का नाकातलं तो. हा जो अज्ञानाचा अंधकार आहे की वेळे तोपर्यंत तू जगणारच नाही, परंतु आजचा रुपया जर खर्च केला तर तुझा नक्की ईश्वर तू जवळ केला, तितक्या जवळ केला. एक शीतभर अन्न तू मुखामध्ये गेलं. इथे येणार, इथे आलेला प्रत्येक माणूस इथे आला, मंदिरात आला, त्याने देवावर डोकं ठेवलं, हातात घेऊन काठी बसला की तो संत. लक्षात ठेवायचा, त्याच्या अंगावरच्या वस्त्रांचा अजिबात विचार न करता तो संत बस, कारण तो देवाचा आहे. इतका वेळ तरी तो देवाचा, बाहेर गेल्यानंतर त्यांनी मुख्य खावे फिरावतील, पण इतका वेळ तो नक्कीच देवाचा आहे. आणि या कालखंडामध्ये त्याच्या ठिकाणी घडलेले क्रियेचा तो क्षण, ती क्रिया मात्र तुम्हाला ईश्वर मार्गीचं प्रेम, ज्ञान इत्यादी देऊ शकतो. आणि हा अगदी असन्निधानामध्ये मार्गक्रमण करत असताना ज्या भक्तांच्या भेटीगाठी होती, त्या भेटीगाठीतून तुझ्या लीळा, तुझ्या चेष्टा, कथा, वार्ता एकमेकांमध्ये वर्णन करून आमच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश प्रकाशमान होईल. आमची ही अज्ञानाची रात्र अगदी आम्ही सहज पार करून. मनोनी माया शक्ती किरू नागवे, परी हे पीर व्यथान सहावे, तरी आता काही करावे ते गोसावी सांग तू. आम्ही तुझ्या प्रेमशक्तीमुळे अगदी बलाढ्य आहोत, मायेकडून जिंकल्या जाणारे नाही, अजिबात नाही. आमचा पराभव ती माया करू शकणार नाही. परंतु काय होतंय, तुझी विरह व्यथा आम्हाला नडली. तू जे सांगतो ना हे सर्व, हे मला माहिती आहे, काही घाबरायचं नाही, आम्ही अजिबात घाबरणार नाही. परंतु तरीही तुझा विरह, तू जाण्याचं दुःख ते सहन होत नाही, कळतं सर्व रे, वळत नाही. तू जाणार ही भावना सहन होत नाही आहे. आणि म्हणून मी आता ती विरह व्यथा कशी थांबू, हे तू जे सांगितलं ना बाकीचं हे सर्व मला माहिती आहे, तू सांगू नको. काय देखायला उत्तर आहे ना,
श्रीकृष्णाला एका मिनिटात गप्प करून टाकलं उद्धव देवाने की तू काही सांगू नको, समजूत घालू नको, आम्हाला माहिती आहे हे सर्व. तुझ्या कथा आम्ही ऐकणार, व्यथा आपल्या लीळा ऐकणार, चेष्टा ऐकणार, त्यातनं आमचा अज्ञानाचा अंधकार दूर करणार, प्रेमाची शक्ती आमच्याजवळ एवढी आहे. अगदी तू कुठलीच आम्हाला तुझ्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच अपेक्षा नाही, सर्व मला माहिती आहे. फक्त विरह व्यथाची आहे, दुःखा विरहाचं ते कसं जाणार ते सांग, बाकीचं नको सांग. आणि मग आता असन्निधानीची अस्थिपरी श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज उद्धव देवांना सांगणार आहे. बरोबर 5:30 5 मिनिटं बाकी आहे. नाही बरोबर सांग. ते पुढे आहे ना बाबा. नाही ते माहिती आहे. ते 90वी ओवी राहिली सकाळची. जाऊ दे. ती वेळ घेणारी आहे म्हणून मी तिला राखून फोन करून ठेवली. म्हणूनच ठीक आहे ना मग बाबा, वेळ आहे. फोन करून लिहून ठेवला. मग आता वेळ आहे ना, सांगा ना. नाही मी सांग माझ्या नात्याने ते मी बरोबर फिरवता म्हणे संध्याकाळी सांग. आता सकाळी लांबलचक प्रकरण गोपाल कृष्ण महाराज. लांबलचक प्रकरण आहे आणि म्हणून मला वेळ सांगतो. दुसरे त्या नादीला पण तुमची वेळ कमी करतोय. ही अस्थिपरी असन्निधानीची अस्थिपरी आपण ऐकतो बाबा शेवटच्या दिवशी सांगा मग ती 90 सांगतो ना. मी लिहून ठेवलं, मी सांगितल्याशिवाय राहणार नाही. ही असन्निधानीची अस्थिपरी जी आहे ती आपल्या दृष्टीनं ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण ती ऐकू. लांबलचक प्रकरण आहे. हो बाबा, पुढे श्रीकृष्णाचा पण उद्धवाशी संवाद आहे ना याच्यामध्ये. आता उद्धव देव नाही. आता भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण महाराज की